आता आहे ना, ही गोष्ट थोडीच खरी बरं का, की आजकालच्या दुनियेमध्ये ना नोकरी शोधणं खूप अवघड होऊन गेलं आहे. म्हणजे स्टार्टिंगची माझे अनुभव सांगतो बरं का. वयाच्या 18-17 वर्षापासून मी जॉब करायला स्टार्ट केलं बरं का. त्यावेळेस जेव्हा मी जायचो ना, म्हणजे पिंपळगाव म्हणा, वडाळी म्हणा, चांदवड म्हणा, प्रत्येक समजा मला नोकरी शोधायची. मी कशी शोधायचं माहिती आहे का? सगळ्यात पहिले ना Googleवर टाकायचो, की जॉब्स इन माय नियर लोकेशन, जॉब्स नियर टू माय होम लोकेशन वगैरे असे काही हेडिंग टाकायचो. Googleवर खूप सारे असे लोकेशन यायचे, खूप सारे अपॉइंटमेंट म्हणजे जाहिरात यायच्या बरं नोकरीच्या अशा. आणि त्या बघून मी त्या ठिकाणी जायचं बरं का. किंवा अजून एक ऑप्शन होता, डायरेक्ट फील्डवर जायचं. त्या पिंपळगाव किंवा चांदवड म्हणा किंवा वडाळी म्हणा, आमच्या गावात किंवा नाशिकला म्हणा, त्या ठिकाणी जायचं. आणि तिथल्या ठिकाणची जेवढे बी अशी दुकानं वगैरे असतात ना, त्या दुकानामध्ये जाऊन बघायचं, दुकानं वगैरे म्हणजे जॉब सर्च करायचं, विचारायचं काही नोकरी आहे का, काही काम आहे का, असं प्रत्येक ठिकाणी विचारायचं बरं का मी असं. असं विचारल्यानंतर मला कळायचं की अगं यात नोकरीची संधी वगैरे आहे का नाही वगैरे वगैरे असं. ती लोकं जर नोकरीची संधी असते ती लोकं सांगायची की आमचे क्रायटेरिया आहे, असं आहे तसं आहे वगैरे, आम्ही एवढा पगार देतो. पण मॅक्सिमम 99.99% मला लोकांकडून नकार मिळत होता. आता ही गोष्ट आहे 2023-24ची गोष्ट होती बरं की त्यावेळेस मला नोकरी मिळतच नव्हती खरं म्हटलं तर. नोकरी मिळायची बी अशी कामं कोणती मिळायची. सुरुवातीला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा पिंपळगावला गेलं बरं पहिल्यांदा. पिंपळगावला पण एक काम शोधायला स्टार्ट केली. प्रत्येक दुकानात गेलो, प्रत्येकाला विचारायला लागलो की बाबा काही काम मिळेल का, काही काम मिळेल का असं. मग एका दुकानामध्ये काम भेटलं बरं का. म्हणजे असं ॲग्रिकल्चर दुकान होते. ॲग्रिकल्चर दुकान होतं बरं तर. आणि तिथे नेमकी माझ्या वडिलांना ते ओळखायचे लोकं बरं का. ते लोकं माझ्या वडिलांना ओळखायचे. मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी जॉब केला बरं का. तिथे अशीच अशी ॲग्रिकल्चरच्या बॉटल्स असतात आपल्याला शेतीची औषधं म्हणा, ही उचलून तिकडे ठेवायची, उचलीकडे ठेवायचे, अशा काही संधी होत्या बरं का. ते काम केलं. ते काम झाल्यानंतर मग परत मी अजून एखादा नवीन जॉब शोधायला लागलो बरं का. एक जॉब जो झाला त्याच्यानंतर परत अजून शोधायला लागलो मी. मग परत पिंपळगावमध्ये नवीन नवीन ठिकाणी नवीन ह्याच्या मी जायला लागलो. मी टॅली प्रायमेजिसचा कोर्स केला होता बरं का. टॅली प्रायमेजिसचा कोर्स केला होता. प्रत्येक दुकानात जायला लागलो, ते सांगायला लागलो की टॅलीसाठी एखादा माणूस हवा आहे का तुम्हाला, असं विचारायला लागलो बरं का. आणि त्यावेळेस बी लोकं भरपूर सारे मला तोंडावर नाही म्हणायचे. ते म्हणायचे फक्त कोर्स केला म्हणजे तुझ्याकडे अनुभव आहे का, म्हटलं नाही. मग टॅलीसाठी मला काही लोकं घेत नव्हते. त्याच्यानंतर मग मला माझे वडील बोलले की ना तू ना टीचरसाठी अप्लाय कर म्हणे, टीचिंग जॉबसाठी अप्लाय कर म्हणे. ठीक आहे. पण टीचिंग जॉबसाठी मग प्रत्येक क्लासेस जायला लागलो, हे करायला लागलो, ते करायला लागलो. त्यावेळेसची गोष्ट 2023-24मध्ये ना, म्हणजे 2023-24 आय थिंक त्यावेळेस मला डिग्री नव्हती बरं कुठली. तेव्हा मी खूप लहान होतो यार. 18-19 माझं काहीतरी वय असेल. त्यावेळेस खूप लहान होतो. त्यावेळेस मला कुठली प्रकारची डिग्री नव्हती म्हणून मला कोणी जॉब पण देत नव्हतं बरं का. साधा क्लर्कचा जॉब पण कोणी देत नव्हतं मला. म्हणजे काही स्कूल्स म्हणा किंवा काही कॉलेजेस असे होते ज्यांच्याकडे क्लर्कच्या जॉबसाठी पण आहे ना असं क्वालिफिकेशन पाहिजे होतं त्यांना. ग्रॅज्युएशन म्हणा, मास्टर्स म्हणा, PhD म्हणा, म्हणजे मिनिमम ते ग्रॅज्युएशन पाहिजे होतं एक क्लर्कच्या जॉबसाठी सुद्धा. भले तुमच्याकडे एक्सपिरियन्स किती असं काही मॅटर करत नाही किंवा स्किल्स किती असं मॅटर करत नाही, बट तुमच्याकडे प्रॉपर क्वालिफिकेशन असेल तर आम्ही तुम्हाला घेऊन टाकू असं त्यांचं मत होतं. आणि ती सॅलरी किती द्यायची यावेळेस ₹8,000 किंवा ₹9,000, मॅक्स टू मॅक्स ₹10,000 द्यायची बरं ते. मग ते त्यावेळेस क्लर्कच्या जॉबसाठी पण मी ट्राय केलं होतं, पण मला क्लर्क जॉब त्यांनी दिला नव्हता कारण माझ्याकडे त्यावेळेस ग्रॅज्युएशन पूर्ण नव्हतं. मग त्यावेळेस मी खूप लहान होतो खरं म्हटलं तर. ते झालं. त्याच्यानंतर हळूहळू मग अशी पॅम्पलेट वगैरे वाटायची अशी कामं असायची जिथं क्वालिफिकेशन किंवा शिक्षणाची गरज लागत नाही, ती कामं केली. मग ती कामं करत करत मग हळूहळू स्कूल्सवर गेलो, हळूहळू क्लासवर गेलो, ते शिकवायला लागलो. त्या क्लासवरच्या मुलांना मला शिकवणं आवडायला लागलं. ठीक आहे. जी 7वी 8वीची म्हणा की 10वीची मुलं असतात त्यांना शिकवणं आवडायला लागलं. स्टार्टिंगला फक्त इंग्लिश शिकवायचं बरं का. इंग्लिश सब्जेक्ट मला स्पेशल होता तो शिकवायचं. बट मी 12वी सायन्स केलं होतं. 12वी सायन्स केल्यामुळं कसं 12वी सायन्स बी केलं, MSTCT एक्झामची तयारी बी केली होती ना. त्याच्यात 1 वर्ष इंजिनिअरिंग पण केलं होतं. त्याच्यामुळे काय होतं माझं मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स एकदम परफेक्ट होतं. त्याच्यानंतर बायोलॉजी पण मी शिकवू शकतो बरं का. मग सुरुवातीला जेव्हा जॉब भेटला तर फक्त इंग्लिश शिकवायचं. इंग्लिशचं टेक्स्टबुक आणि ग्रामर 7th 8th क्लास CBSE शिकवायचं मी. ते झाल्यानंतर मग हळूहळू मला खूप चान्सेस मिळाले बरं का. ते झालं. त्याच्यानंतर मग एका क्लासवर लागलो नाशिकला. त्या क्लासवर मी शिकवायला लागलो मॅथ्स अँड सायन्स शिकवायला लागलो बरं का. ते मॅथ्स अँड सायन्स शिकवायला लागलो. त्याच्यानंतर स्कूलवर पण लागलो. एका स्कूलवर लागलो सुरुवातीला. तिथे मी मॅथ्स अँड सायन्स शिकवायला लागलो बरं का. कारण त्यांच्याकडं जॉब वेकन्सी होती ती याच्यासाठी होती, मॅथ्स सायन्ससाठी होती. त्यांच्याकडे इंग्लिशला कुठली प्रकारची वॅकन्सी नव्हती बरं का. ते झालं. त्याच्यानंतर मग काही स्कूल्समध्ये परत अजून ठिकाणी नोकरी शोधायला लागलो. म्हणजे खूप साऱ्या नोकऱ्या केल्या बरं का मी आतापर्यंत. असे त्याच्यानंतर सॅलरी जशी मला एक्सपिरियन्स वाढत गेला तशी लोक माझी सॅलरी वाढत गेली. ₹8,000 ₹9,000 आधी 8,000 पगार होता, 9,000 10,000 12,000 परत माझा मॅक्स टू मॅक्स पगार होता बरं का. मग एका ठिकाणी परत गेलो तिथं मला ओझरला होतं बरं का. तिथं हिंदी विषयाला त्यांच्याकडे वॅकन्सी होती आणि माझा विषय इंग्लिश होता. पण मी एक काम केलं, त्याला म्हटलं मी इंग्लिशचा डेमो येतो म्हटलं आता. त्याच्यानंतर हिंदीचा विषय पण आय कॅन टीच हिंदी ऑल्सो. कारण त्यावेळेस माझा सिच्युएशन थोडी वेगळी होती. तेव्हा हिंदी विषयाचा पण डेमो देऊन टाकला बरं का. आणि बाय चान्स त्या लोकांना शिकवून आवडून गेलं.
बाय चान्स लोकांना मला शिकवून आवडून गेलं. आणि तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की कदाचित आपण या माणसाला एक चान्स द्यायला पाहिजे. मग त्यांनी मला त्या विषयासाठी ठेवून घेतलं. ठीक आहे, हिंदी विषयासाठी बरं का. माझा हिंदी विषय नसताना मी हिंदी विषय टीच केला आणि ते माझं 6th-7th क्लासचं हिंदी विषय ते एक झालं. आणि असे खूपशा ठिकाणी गेलो. परत मला मॅथ्सचे डेमो द्यायला लावले आणि त्याच्यानंतर यूट्यूबवर माझे कमीत कमी 100 ते 200 व्हिडिओज असते बरं का. स्टार्टिंगचे व्हिडिओ जर बघितले ना ते मी ना 8, 9, 10चं म्हणा 7th, 8चं मॅथ्स शिकवायचं. त्याच्यामुळे काय होऊन गेलं होतं, सम सॉल्व करायची अजून मला अशी ही होऊन गेली होती, प्रॅक्टिस होऊन गेली होती, हॉबी होऊन गेली होती माझी. ते बी एन्जॉय करायला लागलो मी. 12वी सायन्सपर्यंत मी मॅथ्स मोठा विषय होता. 12वी सायन्सपर्यंत मॅथ्स होतं माझं होतं म्हणून काय वाटत नव्हतं. फर्स्ट इयरला पण इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला पण माझं मॅथ्स होतं मला काही वाटत नव्हतं चालू बरं का. आता हे छोट्या छोट्या गोष्टी करायला मला काही वाटत नव्हतं. 7th, 8th, 10th तर मॅथ्स मी आरामात शिकू शकायचो. आणि त्याच्यानंतर मग मी 11वी 12वीचे सब्जेक्ट असतात सायन्सचे, कम्प्युटर सायन्स म्हणा, IT म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, ते पण शिकवायला लागलो यूट्यूबवर बरं का. यूट्यूबवर पूर्णपणे असे 100-200 व्हिडिओज होते माझ्यावाले. 12वीपर्यंत कंटेंट मी अपलोड केला होता. 11वी 12वी सायन्स वगैरे ते झालं. आणि मेन विषय आपला हाच होता काय की मग जसं जसं माझी स्किल्स अपडेट होत गेली ना, सुरुवातीला फक्त मी एक विषय शिकवायचो कुठला, इंग्लिश बरं का. इंग्लिश याच्यानंतर मग इंग्लिशचं ग्रामर एकदम परफेक्ट करायला लागलो. याच्यानंतर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासवर मला घ्यायला लागले. ते झालं. त्याच्यानंतर स्किल्स कशी अपडेट केली बघा बरं का. एका ठिकाणी लागलं ते मॅथ्सचा पण डेमो दिला होता, एका ठिकाणी हिंदीचा पण डेमो दिला होता. ते दोन्ही ठिकाणी बोललं होतं मला. मॅथ्स पण शिकवायला लागलो. मॅथ्समध्ये मी 8 क्लासचं एक्सपोनेंट्स पॉवर म्हणा, त्याच्यानंतर रेशो प्रोपोर्शन म्हणा, खूपसे चॅप्टर्स असं असे CBSE शिकून घ्यायचं म्हटलं. मला स्टेट बोर्डला पण चान्सेस मिळायला लागले बरं का मॅथ्सचं. लिनिअर इक्वेशन टू व्हेरिएबल म्हणा, जो विषय माझे नव्हते तरी पण ते शिकवायला लागलो मी. त्यांचा अभ्यास करायला लागलो रात्रभर मॅथ्सचा, ते बी शिकवायला लागलो मी. मॅथ्स परफेक्ट होऊन गेलं आणि इंग्लिश परफेक्ट होतं म्हणून सायन्स पण एकदम मला जमायला लागलं बरं का. त्याच्यानंतर राहिला विषय अजून कोणता विषय होता, मराठी हिंदी हिंदी विषय म्हणजे मराठी विषय नाही हिंदी विषय, तो विषय शिकवायला लागलो. त्याच्यानंतर SST काही ठिकाणी SST पण शिकवायला लागलो. सगळे विषय असून घ्या ऑलमोस्ट मी सगळे विषय शिकवायला लागलो बरं का. आता ते झालं. आणि जो बाहेरचा हा जो आवाज नाही त्याला प्लीज इग्नोर करा बरं का. ते झाल्यानंतर मग काही ठिकाणी तरी बी प्रॉपर क्वालिफिकेशन पाहिजे होतं बरं का मला, की जर जॉब करायचं असेल तर प्रॉपर क्वालिफिकेशन लागतंच. मग एक काम केलं, साईड बाय साईड असे जॉब करायला लागलो. पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन म्हणा, क्लासवर जॉब म्हणा, शिकवायचं हे ते तिथून करून मग बाहेरची परत अजून इंटरव्ह्यू द्यायला लागलो नवीन बरं का. आत्तापर्यंत मिनिमम मी 30-40 इंटरव्ह्यू दिले असते माझी गॅरंटी. कारण प्रत्येक स्कूलमध्येच क्वालिफिकेशन मॅटर करतं म्हणा. ओझर म्हणा, नाशिक म्हणा, त्या स्कूल्समध्ये क्वालिफिकेशन मॅटर करतं तुमचं. तिथे कंपल्सरी तुम्हाला MA BEd म्हणा, D.Ed लागतंच खरं म्हटलं तर. आणि त्याच्यानंतर मी फक्त माझा हा व्हिडिओ तयार करायचा उद्देश माहिती काय आहे की मी प्रॉब्लेम सांगतोय की आज आपण कंप्लेंट नाही केली पाहिजे. मला असं वाटतं आपण दररोज कंप्लेंट करतो की आज एवढं काम आहे. मी सॉरी करायचं बरं का असं की एवढं काम आहे तेवढं काम आहे, कसं हे काम होईल पूर्ण वगैरे. पण मला असं वाटतं ते काम असं नव्हतं चांगलं आहे आपलं पूर्ण दिवस पूर्णपणे कामामध्ये असलं नाही आपली ओव्हर थिंकिंग म्हणा या गोष्टी पूर्णपणे स्टॉप राहतात. कॉन्टेंट क्रिएशन माझी फक्त हॉबी खरं म्हटलं तर माझा काही फुल टाईम रोल नाही. फुल टाईम रोल माझा टीचर म्हणून खरं म्हटलं तर. बट मला असं वाटतं आपण आपल्या कामाची बाबतीत कंप्लेंट नाही केली पाहिजे. ज्या लोकांना काम नाही मिळत नाही त्यांना विचारलं पाहिजे. स्टार्टिंगला मी एका फेजमध्ये होतो ज्यावेळेस मला काम मिळत नव्हतं, त्यावेळेस माझी सिच्युएशन बघायला पाहिजे. तेव्हा मला कळलं की यार कामाची व्हॅल्यू किती आहे आपल्याला. आज काम मिळते खूप सारं, मला खूप खुशी आनंद खरं म्हटलं. दिवस रात आज मला खूप सारं करायला काम आहे. यूट्यूब आहे माझं, इंस्टाग्राम आहे माझा, जॉब आहे म्हणा, खूप साऱ्या गोष्टी मला करायला सगळ्या आज. त्याच्यामुळे मला असं कधी बी वाटत नाही. आज एक यूट्यूबचा स्टुडिओ पण तयार करतो आहे ज्याच्यामध्ये मी डेली यूट्यूबवर कंटेंट शिकवायचे व्हिडिओज म्हणा, इंग्लिश ग्रामरचे म्हणा, स्पीकिंगचे म्हणा, मॅथ्सचे म्हणा, 8, 9 ते मॅथ्सचे व्हिडिओ अपलोड करू शकेन वगैरे. एक घरी असं बोर्ड पण लावले त्याच्या मी व्हिडिओ पण एक करून टाकतो यूट्यूबवर का. मग या गोष्टीचा मला आनंद आहे की माझ्याकडे असं खूप सारं करायला काम आहे. इंस्टाग्रामवर कंप्लीट 15 दिवसांचा की 1 आठवड्याचा कंटेंट मी अपलोड करून ठेवलं असतं ऑलरेडी. यूट्यूबच्या रील्समध्ये म्हणा, लॉंग फॉर्म व्हिडिओजमध्ये म्हणा. आता हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहे. इम्प्रूव्हमेंट करतो आहे, हे करतो आहे, ते करतो आहे. डेली नवीन गोष्टी शिकत चाललो आहे. मला असं वाटतं फक्त एंड ऑफ द स्टोरी की आपण ना कंप्लेंट्स नाही केल्या पाहिजे. जे आहे जसं आपल्याला जास्त काम असेल ना ते काम आपण डिस्ट्रीब्यूट करून त्याचे असे पार्ट्स तयार करून ती कामं एन्जॉय केलं पाहिजे. ज्यांच्याकडे काम नाही, ज्यांना कुठला जॉब नाही त्या लोकांना विचारलं पाहिजे. नाही एका फेजमध्ये होतं बरं मी अशा ज्यावेळेस माझ्याकडे जॉब नव्हता मी पूर्णपणे 24 तास रडायचो मी खरं म्हटलं तर. आणि जॉब नव्हतं कारण काय आता क्वालिफिकेशन होतं चांगलं माझ्याकडे. म्हणजे जॉब मिळायचा पण जॉब कोणता मिळायचा असे लोअर लेवल जॉब बरं का. क्लेरिकल म्हणा, पिऊन म्हणा किंवा कारण त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन होतं की क्लासवर असे ठेवायचे पण टेम्पररी बेसिसवर म्हणा. स्कूल्समध्ये जॉब मिळायचे असं फिक्स अपॉइंटमेंट ते लोक देत नव्हते. त्यांना वाटायचं की अपॉइंटमेंट देते तेव्हा माणसं क्वालिफिकेशन आहे वगैरे असं किंमत मिळत नव्हती मला. पण आज मला किंमत मिळते कारण आज माझ्याकडे चांगल्या सगळ्या गोष्टी आज माझ्याकडे आहे. सांगायचा उद्देश माहिती काय, आपण कंप्लेंट नाही केलं पाहिजे. कंप्लेंट करणं ही झालं नाही ते झालं नाही वगैरे असं तसं असं जी गोष्टी आहे ज्या गोष्टींमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. मला असं वाटतं मी स्वतःच काम करणार आहे. दिवसभर जर माझ्याकडे काम आहे ना तर उलटं आय वन ऑफ द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. ठीक आहे, धन्यवाद.